जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज आपण आलो आहे गणेशनगर इथे. पूर्ण मँग्रोव्ज आहे, पाहून घ्या. पूर्ण मँग्रोव्ज आहे. सॉइल डिपार्टमेंट आहे. आणि आता या सॉइल डिपार्टमेंटमध्ये कशा प्रकारे काय झालं ते पाहून घ्या. सॉइल डिपार्टमेंटमध्ये पूर्ण अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. हे पाहून घ्या. दूर दूरपर्यंत सगळं सॉइल डिपार्टमेंट आहे. पूर्ण सॉल्ट आहे बघा. मँग्रोव्ज आहेत ते पूर्णपणे झालेलं आहे. आपण बघूया आतमध्ये. बघा अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे इथे. आणि धीरेन कुलकर्णी म्हणून BJPचा जो नेता आहे त्यांना सपोर्ट करतो आहे या अनधिकृत बांधकामाला. पाहू शकता पूर्ण मँग्रोव्ज. विटा आणून ठेवले. आणि इथे तोडक कारवाई करण्यात यावी. VMC, सॉइल डिपार्टमेंट आणि मँग्रोव्ज कत्तलवाल्यांना सगळ्यांना सांगतो. पाहून घ्या. इथे विटा अनधिकृत बांधकाम. पूर्ण मँग्रोव्ज आहे. हे सॉइल डिपार्टमेंट आहे. आणि इथे तोडक कारवाई पूर्णपणे करण्यात यावी. VMC वसई विहार शहर महानगरपालिकेला विनंती आहे. आणि सॉइल डिपार्टमेंटला पण लक्ष द्या इथे. आणि जर अनधिकृतला जर कुठले नेते मंडळी सपोर्ट करत असतील तर आमच्या गावकरी ग्रामस्थ जुचंद्रचे नागरिक ग्रामस्थ गप्प बसणार नाही. इथे हजारोच्या संख्येने लोक येतील आणि सरळ ना जे बिल्डर लोक आहेत त्यांना नागडे करून मारले जाईल इथे. त्याच्यामुळे आता हे थांबवा. आणि ते तोडक कारवाई करा. VMC आणि सॉइल डिपार्टमेंट इथे गुड MRDP गुन्हा दाखल करून हे वाचवा. कारण आता जुचंद्र गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं कारण हेच आहे. कारण हे गाडीवर पुन्हा भरावं टाकलेलं आहे. पाहू शकता. आणि आता हे तोडक कारवाई झाली पाहिजे. पूर्णपणे तोडक कारवाई झाली पाहिजे. आतमध्ये बघा, पाहू शकता. पूर्णपणे तोडक कारवाई करा आता. आणि पुन्हा एकदा सांगतो, BJPच्या कुठल्याही नेत्याने ते सपोर्ट करू नये. धीरेन कुलकर्णी तुम्हाला विनंती आहे. कारण आमच्या जुचंद्र परिसरामध्ये सुद्धा पाणी घुसलं आहे. याच्यामुळे हे लाईटीचं दिले कनेक्शन. पाण्याच्या टाक्या दिले. पाहू शकता अशा प्रकारे गेट लावलेलं आहे. पाहू शकता. आणि हे सगळं अनधिकृत बांधकाम आहे बघा. हे सर्व मँग्रोव्ज आहे. आणि पुन्हा एकदा नमूद करतो की जर आज कारवाई झाली नाही तर उद्या हजारोच्या संख्येने आमचे ग्रामस्थ येऊन इथे जे बिल्डर आहेत त्यांना नागडे करून मारलं जाईल. कुत्र्यासारखं मारलं जाईल इथे. जय महाराष्ट्र.